हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मला करायचं होतं गणपती शूट आणि त्याच्यासाठीच आहे ना, माझ्याकडे काय-काय सामानच अवेलेबल नव्हतं मेकअपचं वगैरे आणि ते सगळं सामान घेण्यासाठी मग मी आज जुन्या मॉलमध्ये गेले होते. मग तिथे एका लेडी शॉपिंगमध्ये गेले आणि माझ्याकडे जे काही नव्हतं ते बघितलं. टिकल्या वगैरे माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं, कारण बरेच दिवस झाले ना, मी साडीवरचा लूकच केला नव्हता. त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच नव्हतं. मग ते सगळंच मी घेतलं आणि सगळं घेऊन मग मी गेले घरी आणि घरी जाऊन आहे ना, पटकन तयार झाले शूटसाठी, कारण आम्हाला ऑलरेडी खूप जास्त लेट झाला होता. तर माझे मीच तयार झाले होते. तर नक्की सांगा कसा वाटते लूक. त्याच्यानंतर मग मी गणपती शॉपमध्ये गेले. तिथे सगळ्या मूर्त्या एवढ्या भारी-भारी होत्या ना, मला कळतच नव्हतं मी शूटसाठी कोणती मूर्ती घेऊ. पण त्यातली एक मला खूप जास्त आवडली. मग मी तीच मूर्ती घेतली आणि मग आम्ही लोकेशनवरती गेलो आणि लोकेशन पण आम्हाला खूप मस्त मस्त भेटलं शूटसाठी. मग तिथे ना मस्त-मस्त फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि जर तुम्हाला माझे फोटोज आणि व्हिडिओज बघायचे असतील ना, तर माझ्या दीक्षा 3357 या इन्स्टा आयडीला आहे ना फॉलो करा. तिथे तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर आहे ना, मग आम्ही घरी गेलो आणि घरी जाताना आहे ना, मी घेऊन गेले होते ओली भेळ. कारण आहे ना, मला खूप जास्त भूक लागलेली. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळं मग मस्तपैकी घरी जाऊन भेळ खाल्ली आणि रात्री ना मला बनवायचं होतं सोयाबीन पुलाव. त्याचीच मी इथं तयारी करत होते. भात शिजायला लावला आणि मग जो काही राडा झाला होता शूटचा ते आवरत बसले. ते सगळं आवरलं, खूप राडा झालेला. तोपर्यंत आपला भात इथे तयार झाला होता. मग तो तो असा खाऊन घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक